नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काही प्रश्न आहेत, आपण काय करत असतो, आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला दररोज 10 प्रश्न एकाच लेक्चरमध्ये बघायला मिळतात आणि ते डेली अपडेटेड असे प्रश्न असतात आणि त्यासाठी हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहेत। म्हणून वेळ न घालवता आपण या प्रश्नांचा आढावा घेणार आहे आणि या प्रश्नांचा आढावा देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। बघूयात आपण। विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, काय म्हटलंय, ग्लोबल टीचर प्राइज आहे आणि या प्राइजचं नुकतंच काय झालेलं आहे, वितरण झालेलं आहे। ग्लोबल प्राइज टीचर हा तुम्हाला 100% परीक्षेला विचारण्याची शक्यता आहे। हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे आणि ते प्रामुख्याने रुबल नागी यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि ज्या मूळच्या जम्मू काश्मीर येथील त्यांचं काय आहे, एक जन्म ठिकाण आहे आणि त्या कुठे कार्यरत होत्या, तर मुंबईला कार्यरत होत्या। मित्रांनो, मुंबईला त्या शिक्षक पदावरती आजही कार्यरत आहेत आणि त्यांनी रुबल नागी फाउंडेशन नावाचं एक शैक्षणिक उपक्रम चालू केलेला आहे। 300 पेक्षा अधिक त्यांनी त्या ठिकाणी शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी एकदम म्हणजे दुर्गम भागातील ज्या ठिकाणी शिक्षणाचा माहोल काय वातावरण नाही असं आपण म्हणूयात आणि अशा ठिकाणी वातावरण तयार करण्याचं काम, तिथे चांगल्या पद्धतीने प्रभावी शैक्षणिक नेतृत्व करण्याचं काम रुबल त्यागी यांनी केलं आणि त्यासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। 8.4 म्हणजे कोटीपर्यंत यांना जे हे काय म्हणू त्याला की मानधन आहे, या पुरस्काराच्या माध्यमातून देण्यात आलेलं बघायला मिळेल। पुढे जाऊयात। डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जामध्ये योगदान देणारं राज्य भारतामधलं कोणतं आहे, तर ते गुजरात हे राज्य आहे आणि हा पण प्रश्न महत्त्वाचा ठरेल। ओके, पुढे जाऊयात। बघा, अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये शतक करणारा तसेच संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सर्वात युवा फलंदाज जो आहे तो कोणता ठरलेला आहे, तर तो प्रामुख्याने कोण ठरला आहे, वैभव सूर्यवंशी हा ठरलेला आहे। याने चांगली कामगिरी केलेली या ठिकाणी बघायला मिळते। पुढे जाऊयात। बघा, चांदीपूर ओडिसा येथून भारताने 6 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे, तर ती प्रामुख्याने अग्नी 3 या क्षेपणास्त्राची यशस्वी आपण चाचणी घेतली आणि अग्नी 3 ची चाचणी घेतल्यामुळे संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा हा कायम राहिलेला आपल्याला बघायला मिळतो। चीन आणि पाकिस्तानसाठी परत एक धक्क्याची ती एक गोष्ट असू शकते आणि जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन ज्याचं नाव आहे हेवन-1 आहे। हेवन म्हणजे स्वर्ग होतो अर्थ त्याचा, आणि हे कोणत्या देशाच्या माध्यमातून उभारलं जात आहे, तर प्रामुख्याने अमेरिका हा जो देश आहे या देशाच्या माध्यमातून ते काय होत आहे, उभारलं जात आहे। आता आपण पुढे जाऊया। नागरी सहकारी बँक जी आहे या बँकेचे व्यवस्थापकीय व तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी एक उपक्रम चालू केला। उपक्रमाचं नाव आहे मिशन सक्षम नाव आहे आणि हे मिशन सक्षम कुणाच्या अंडर चालतं, तर हे प्रामुख्याने बघा रे कुणी सुरुवात केलेली आहे, तर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBI केलेली। मला कमेंट करून सांगा की RBI बँकेची स्थापना केव्हा झाली आणि तिचं मुख्यालय कुठे आहे। ओके, बघा, सुरक्षित इंटरनेट दिवस जो आहे हा इंटरनेट दिवस उद्या आहे, म्हणजे 10 फेब्रुवारीला आहे। कधी आहे तो, 10 फेब्रुवारी या दिवशी आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण। बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारी शाळेमध्ये पहिले अंतराळ केंद्र जे आहे ते कोणत्या राज्याने सुरू केलेलं दिसतं, तर ते प्रामुख्याने छत्तीसगड या राज्याने चालू केलेलं आहे आणि ही पण खूप चांगली गोष्ट आहे की शाळेमध्ये अंतराळ जे काही केंद्र आहेत ते जर सुरू होत असतील तर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करता येईल। 2026-27 या आर्थिक वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प जो आहे हा हे जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं ठरलंय, तर पहिलं राज्य मित्रांनो केरळ हे राज्य ठरलेलं आहे, लक्षात राहू द्या। ओके,
चला पुढे जाऊयात आपण. एक शेवटचा प्रश्न काय म्हणतोय बघा की पंचायत प्रगती निर्देशांक आहे ज्याची नंबरिंग आहे 2.0, यामध्ये कोणते राज्य हे अव्वल स्थानी आहे? तर प्रामुख्याने त्रिपुरा हे राज्य काय आहे? अव्वल स्थानी आहे. आणि लक्षात घ्या या ठिकाणी सिपाहीजाला हा जिल्हा आहे, या जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत आहे, ही 1 नंबरला ग्रामपंचायत आली असा पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्हणून बघा तर जुगल किशोरनगर गाव आहे आणि त्या गावची जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीने 88.44 इतके गुण प्राप्त करून पहिला क्रमांक काय केलाय? मिळवलेला आहे. म्हणून अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात हे प्रश्न आपल्यासाठी खूप गरजेचे असतात. म्हणून दररोज या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करा. काय अडचण आल्यावर डेफिनेटली आम्हाला तुम्ही सांगा. ओके, थँक्यू, धन्यवाद.